ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरी वरील प्रवचन आता विश्वात्मके देवे अर्थात पसायदान। श्रीमद गीता ज्ञानेश्वरी प्रवचन आता विश्वात्मके देवे अर्थात पसायदान। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे। आता संपूर्ण विश्वाचा आत्मा असलेल्या देवा या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे। संतुष्ट होऊन मला हे प्रसादाचे दान द्यावे। सर्व संत सज्जन भक्त श्रोते या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे संयोजक कार्यकर्ते इत्यादी सर्वांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। भक्त हो, आताच आपण या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1793 क्रमांकाची ओवी तिच्या अर्थासह ऐकलीत। ही ओवी म्हणजे संत श्रेष्ठ सद्गुरू श्री हरी ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाकडे मागितलेल्या पसायदानाची पहिली ओवी आहे हे आपणास ठाऊक आहेच। पसायदान हाच आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे हेही आपण ओळखले असेलच। श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील ओवी क्रमांक 1793 ते 1801 अखेर पर्यंतच्या 9 ओव्या ह्या पसायदान म्हणून विश्वविख्यात आहेत। भक्ती संप्रदायांतील अनेक कार्यक्रमात अनेक शाळा हायस्कूल्स मध्ये आणि अन्य अनेक ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पसायदान गायले जाते। या विश्वातील सर्वांसाठी प्रार्थना म्हणून या पसायदानाची वर्णनातीत महत्ता आहे। कोणतीही एक जात, एक धर्म, एक पंथ यांच्यासाठी ही प्रार्थना नसून
विश्वातील सर्व जाती पाती धर्म यांच्यासाठी ही प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे ही प्रार्थना कोणा एका धर्मातील म्हणजे तो धर्म ज्याला देव मानतो अशा देवासाठी नसून ती विश्वदेवासाठी आहे आणि विश्वात्मक देव वा परमेश्वर हा सर्वांसाठी एकच असतो. तर विश्वेश्वराकडे कोणत्या प्रकारच्या प्रसादाची मागणी केली आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी? तो प्रसाद त्यांनी कोणासाठी मागितला आहे इत्यादी सारे आपण या प्रवचनात आता पाहणार आहोत. वैश्विक पातळीवर पसाय दान किती भव्य दिव्य आहे हे आपणास कळवून घ्यायचे आहे. तर आता या शब्दांनी पसाय दानाची सुरुवात होते. म्हणजे केव्हा? श्री ज्ञानेश्वरी आता समाप्तीकडे चालली आहे. समारोपपर भाष्यही झाले आहे. दिव्य वाग्यज्ञाची सांगता आता होण्याच्या मार्गावर आहे. श्रीमद भगवद्गीतेचा गूढार्थ उकलून त्यावर भाष्य करण्याचा जो वाग्यज्ञ श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने करण्यात आला त्या यज्ञाच्या अखेरी असे आता या शब्दाचे जे प्रयोजन करण्यात आले आहे त्याचा अर्थ होय. विश्वात्मके देवे असे पुढे संबोधन आहे. हे विश्वात्मक देवा असे म्हणायचे आहे. आपणास ग्रामदैवत, कुलदैवत, आराध्य दैवत आदी दैवते ठाऊक असतात. त्यामध्ये परमेश्वराचे अनेक अवतार, अनेक तीर्थक्षेत्रीचे देव असे अनेक देव आपल्या पाहण्या बोलण्यात वा ऐकिवात असतात. विश्वात्मक देव हे ऐकायला जरा नवीन वाटते. या नावाच्या देवाचे मंदिर सहसा आपणास पाहायला मिळालेले नसते. तर भक्त हो, संपूर्ण विश्वाच्या कणाकणात जो देव भरून उरला आहे तो विश्वव्यापी देव म्हणजे विश्वात्मक देव होय. दृश्यादृश्य विश्वाचा तोच आत्मा असतो. ज्याच्यापासून हे विश्व प्रगट झाले, स्थित आहे आणि ज्यामध्ये त्याचा लय सुद्धा अभिप्रेत आहे तो या विश्वाचा कारकधारक सर्व शक्तिमान असा देव आहे. त्याच्यापासून सर्व प्राणी मात्रांसह देव देवतांची उत्पत्ती झाली आहे. त्याच्याच सत्तेवर संपूर्ण विश्वातील घडामोडी घडत असतात. आदी मध्य अंत रहित आणि सर्वश्रेष्ठ देव म्हणजे विश्वात्मक देव होय. विश्वव्यापी असलेला हा विश्वंभर संवेद्य आहे. तो एकच एक असून त्याची रूपे अथवा विभूती प्रतिविभूती अनंत आहेत. संपूर्ण प्राणी मात्रांच्या ठायी अंतरात्मा म्हणून असलेला हा परमात्मा विश्व व्यापून अनंत असा राहिलेला आहे. थोडक्यात ज्या सर्वश्रेष्ठ विश्वाच्या कणाकणात व्यापूनही अनंत राहिलेल्या विश्वात्मक परमेश्वराच्या ज्ञानाचा वाग्यज्ञ श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने केला त्या विश्वात्मक परमेश्वराकडे श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदान मागत आहे. विश्वात्मक देवाकडेच हे पसायदान
श्री ज्ञानेश्वर माऊलींनी का मागावे? अन्य कोणता देव अथवा देवता यांचेकडे का नाही? तर संपूर्ण विश्वासाठीच मागण्यात आलेले हे प्रसाद दान हे फारच मोठे असल्याने विश्वव्यापी विश्वात्मकच ते देऊ शकतो. त्याची व्याप्ती अनंत, शक्ती अनंत आणि चिरंतन. साकार रूपात अवतरले तरी त्याच्या निराकार स्वरूपात काहीही फरक पडत नाही. तेच एकमेव सच्चित्त आनंदमय असे परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्याच्याकडेच हे दिव्य प्रसाददान श्री माऊली मागत आहेत. हे दान मागण्याचा अधिकार त्यांना कसा पोहोचतो? तर विश्वाच्या कल्याणासाठी विश्वेश्वराचे विशेष ज्ञान त्यांनी वाग्यज्ञाच्या रूपाने प्रगट केले. त्याचेच नाव श्री ज्ञानेश्वरी. बुडत्या जनाचा कळवळा येऊन त्यांनी हे ज्ञान संपूर्ण विश्वासाठी सुलभ रीतीने त्याच्या कल्याणाकरिता प्रगट केले. हे भव्य दिव्य कार्य त्यांनी केले म्हणून त्यांना विश्वात्मक देवाकडे पसाय दान मागण्याचा अधिकार पोहोचतो. आता वाग्यज्ञ म्हणजे काय? 4थ्या अध्यायातील 142व्या ओवीत वाग्यज्ञाची व्याख्या केली आहे. ती ओवी अशी: एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाग्यज्ञो म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञो. ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा होम केला जातो त्यास वाग्यज्ञ म्हटले जाते आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ज्ञेयाशी म्हणजे परमात्म्याशी एक रूपता होते त्यास ज्ञान यज्ञ म्हणतात. शब्दाने शब्दांचा होम म्हणजे वेदादी आध्यात्मिक वाङ्मयाचे जे यथार्थ अध्ययन केले जाते त्यास वाग्यज्ञ म्हणावे. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी सर्वार्थाने विशेष केले आहे. ते स्वतःच श्री हरींचे अंशावतार असल्याने गीताशास्त्राचे मूळ जनक असून त्याचे यथार्थ अध्ययनही तर केले आहे, परंतु त्याहीपेक्षा त्यामधील गूढार्थ उकलून विस्तारित रूपात सोप्या पद्धतीने मराठी भाषेत आपल्या दिव्य दैवी प्रतिभेच्या आविष्काराने ओवी रूपाने प्रगट केला आहे. आपल्या श्रीमुखातून ओव्यांचे प्रगटीकरण संतांच्या सभेत प्रत्यक्ष केले आहे. त्या अमृताचा गोडवा असणाऱ्या ओव्या त्यांचे लेखनिक सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतल्या. वाग्यज्ञामध्ये श्रीमद भगवत गीतेच्या मूळ अर्थाचे सखोल स्पष्टीकरण करून तो अर्थ अति दिव्य स्वरूपात प्रगट केला आहे. त्यामुळे विश्वधर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गीताशास्त्राचे आकलन आज तागायत अगणित लोकांना अगदी सहज रीतीने होत आले आहे. म्हणून तो महावाग्यज्ञ ठरतो. वाग्यज्ञ पद्धतीच्या मूळ स्वरूपास त्यामुळे अति दिव्यतेचे स्वरूप मिळते. तो विश्वातील अखिल
दृश्यादृश्य स्वरूपातील जीव मात्रांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरला आहे. ओवीच्या 3ऱ्या व 4थ्या चरणात ज्ञान यज्ञाची ही जी व्याख्या सांगितली आहे ती परस्परास पूरक अशीच आहे. तर श्री ज्ञानेश्वर महाराज येथे विश्वात्मक देवास म्हणत आहेत की या भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी रूपाने जो वाग्यज्ञ केला आहे त्याने आपण संतुष्ट व्हावे. संतुष्ट होऊन मला हे प्रसादाचे दान द्यावे. ह्या प्रसादाचे दान द्यावे असे श्री माऊली म्हणतात. म्हणजे कोणत्या प्रसादाच्या दानाची मागणी ते येथे करीत आहेत ते सांगण्यास या 2ऱ्या ओवीपासून ते सुरुवात करीत आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जे दुष्ट आहेत त्यांचा दुष्टपणा नष्ट होऊन त्यांना सत्कर्माची प्रीती वाढती राहो. जीव मात्रांची एकमेकांशी खरी मैत्री वाढो. पाहिलेत भक्त हो, किती दिव्य आणि समर्पक अशी पहिलीच मागणी पसायदानात केली आहे. त्यांनी येथे दुष्टांचा दुष्टपणा नष्ट हो असे म्हटले आहे. दुष्ट नष्ट व्हावेत असे म्हटलेले नाही हे येथे लक्षात घ्यावे. मातेचे एखादे मूल वांड वा दुष्ट असते ते आपल्या भावंडांबरोबर दुष्टपणाने वागते. म्हणून आई त्या मुलास जीवे मारण्याची कृतीच काय पण साधा विचारही ती करीत नाही, तर त्याच्यातील कुटिलता घालवण्याचा ती प्रयत्न करते. ते माऊलीचे हृदय असते. श्री ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असे अत्यंत प्रेमादराने का म्हटले जाते ते येथे आपल्या लक्षात येईल. माऊलीच्या आस्थेने ते येथे दुष्टांचा दुष्टपणा जावो अशी मागणी विश्वात्मकाकडे करीत आहेत. कुटिलांच्या कुटिलपणामुळे त्यांच्या कुटिल कारस्थानांमुळेच तर प्राचीन काळापासून सांप्रत काळापर्यंत जीव मात्रांनी दुःखे भोगली आहेत. अति प्राचीन काळाचे राहू द्या, 5-5.5 हजार वर्षांपूर्वीचे पहा. प्रभू श्रीराम रूपाने परमेश्वरास अवतार घ्यावा लागला तो चांगल्यांचे रक्षण वाईटांचे निर्दालन या उद्देशानेच. परंतु रावण आणि त्याचे साथीदार यांना प्रभूंनी सुधारण्याची संधी दिली. त्यांनी काही मानले नाही. त्यामुळे त्यांना समूळ संपवणे भगवंतांना भाग पडले. तीच गोष्ट श्रीकृष्ण अवताराची. या अवतारातही प्रत्येक दुष्टास भगवंतांनी सुधारण्याची संधी दिली, पण त्यांनी आपला दुष्टपणा सोडला नाही. धर्मावर अधर्म विजयी होण्याचे लक्षण दिसताच त्यांनी दुष्टांना संपवून टाकले. दुर्योधनाआधी त्याचे कुटील साथीदार यांच्या दुष्टपणामुळे केवढा संहार कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झाला आणि कितीतरी गोष्टी या
दुष्टांच्या दुष्टपणामुळे घडून दुःखाने उरी फुटण्यासारखी आपत्ती सदलोकांवर आली. ऐतिहासिक काळात डोकावले तर आपापल्या राक्षसी महत्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी दुष्ट दुर्बुद्धी लोकांनी केवढे भीषण संहार केले. मग त्यांना साम्राज्य विस्तारण्याची लालसा असो, धार्मिक कारण असो, कुटिलांच्या कुटील कारवायांनी मानव जातीला अतोनात यातना भोगाव्या लागल्या. अगदी अलीकडील काळातही याच शतकात म्हणजे 20व्या शतकात 2 महायुद्धे झाली. अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. प्रचंड प्राणहानी झाली. कारणे काहीही असोत, या घटना सद्बुद्धीच्या आहेत काय? अर्थातच नाहीत. त्या खलबुद्धीच्याच आहेत. आणि सांप्रत काळात तर अतिरेक्यांचे पीक फोफावले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने दुष्ट बुद्धीने अतिरेकी कारवाया होत आहेत. त्यात अनेक निरपराध लोक मारले जात आहेत. हे सारे खल कर्मच नाही का? दुष्टांच्या दुष्टपणाची ही फार मोठ्या पातळीवरची उदाहरणे दिली. कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक पातळीवरही कुरोघोड्यांच्या घटना घडत आहेतच. द्वेष, हेवा, मत्सर आदी बाबींमुळेही कुटील कारवाया केल्या जात आहेत. स्वतःसह दुसऱ्यांचे स्वास्थ्यही त्यामुळे धोक्यात येते आहे. तर अशा छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या दुष्टांचा दुष्टपणा जावा, ही मागणी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज करता आहेत. यामध्ये मनात सुप्तपणाने असलेला दुष्टपणाही नष्ट व्हावा, हेही अभिप्रेत आहे. यामध्ये संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची तळमळच दिसून येते. अशा प्रकारे दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाल्यानंतर त्यांच्यात सत्कर्माबद्दल प्रीती वाढो असे माऊली म्हणतात. म्हणजे सतत वाढती राहो असे श्री ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचे आहे. भुकेलेल्यास अन्न आणि तृषार्थास पाणी द्यावे. दुःखितांचे दुःख दूर करावे. रोगग्रस्तावर योग्य उपचार करून त्यास रोगमुक्त करावे. ज्ञानबोध करून अज्ञान नष्ट करावे. सदवर्तणुकीचा उपदेश करावा. परमेश्वर भक्तीस लावावे आदी जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्कार्ये करीत राहावे. यासच सत्कर्मी प्रीती वाढती राहिली असे म्हणावे. याप्रमाणे सर्वत्र असलेल्या दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊन त्यांना सत्कर्माबद्दल वाढते प्रेम राहिल्यानंतर जीवमात्रांची एकमेकांबद्दल खरीखुरी मैत्री वाढती राहो अशी मागणी विश्वात्मक देवाकडे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊन ते सत्कर्माबद्दल वाढते प्रेम ठेवून जर वागू लागले तरच एकमेकाबद्दल जीवाचे मैत्र वाढू शकते, हे येथे स्पष्ट होते. प्रत्येकास स्वतःच्या जीवा इतके प्रिय असे दुसरे काहीच नसते. जसा स्वतःचा जीव स्वतःस प्रिय असतो तितकाच
दुसऱ्याचा जीव स्वतःस प्रिय होईल आणि आपला जीव दुसऱ्यास तसाच प्रिय होईल, त्यावेळेसच त्यास जीवाचे मैत्र असे आपण म्हणू शकतो. दुसऱ्या शब्दात जीवश्च कंठश्च मैत्री असा शब्दप्रयोग आपण करतो. अगदी खरीखुरी मैत्री असे सर्वात सोप्या शब्दात आपण म्हणू शकतो. पसायदानाच्या दुसऱ्या ओवीच्या मागणीत दुष्टांच्या दुष्टपणाचा नाश होऊन त्यांना सत्कर्मा प्रति प्रीती वाढो आणि जीवाशी जीवलग मैत्री वाढो अशी मागणी विश्व कल्याण इच्छिणाऱ्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाकडे केली आहे. पसायदानाची तिसरी ओवी अशी आहे. दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. पापाचा अंधकार नाहीसा व्हावा, विश्वामध्ये स्वधर्मरूपी सूर्योदय व्हावा, प्राणी जातीमध्ये जो जे इच्छील ते त्यास मिळावे. अधर्मी, अन्यायकारक, नीच, निर्घृण कृत्यांमुळे जो पापांचा घनदाट काळोख निर्माण होतो, त्यामुळे संपूर्ण विश्वातील प्राणी मात्र भीषण दुःखांच्या अंधारात तडफडत राहतात. तो पापांचा अंधार नष्ट होऊन जावा. विश्वाचा जो धर्म एकात्मता किंवा अद्वैतता अथवा सारे एकच या सिद्धांताचा सूर्योदय होऊन त्या दिव्य सूर्योदयाच्या प्रकाशात सर्वांनी एकत्वाची प्रचिती घ्यावी असा अर्थ येथे ध्वनीत आहे. स्वधर्माचा दुसरा एक अर्थ स्वकर्म असाही आहे. विश्वाने स्वकर्माचा सूर्य पाहावा असा अर्थ युक्त वाटत नाही आणि स्वधर्म की ज्याचा त्याचा स्वतःचा रूढ असा धर्म अशा अर्थाने पाहू गेलो तर पुन्हा अनेक धर्म व त्यानुसारचे सारे हे ओघानेच येते व ते अयोग्य वाटते. म्हणून अद्वैत, एकात्मता, सारे एकच ईश्वर अशा सिद्धांताचा जो धर्म तोच विश्वधर्म होय. या विश्वाच्या स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होऊन सर्वत्र एकत्वाची, मानवतेची, जीवाभावाच्या सख्याची प्रचिती त्या ज्ञानप्रकाशात येऊन तशीच नांदणूक व्हावी असे येथे अभिप्रेत आहे. माऊली पुढे म्हणतात की जो जे इच्छील ते त्यास प्राप्त हो. विश्वात्मक देवांनी या मागणीची पूर्तता करायची म्हटले तर जरा अवघडच आहे, नाही? कारण कोण काय इच्छील आणि त्याचे कोणते परिणाम ते त्यांना प्राप्त होतील हे सांगणे अशक्य आहे. तर भक्त हो, प्रथम दुष्टपणा नष्ट होऊन त्यांना सत्कर्मा ठाई आसक्ती होण्याची मागणी आहे. त्यानंतर प्राणी जातांचे एकमेकांशी जीवाचे सख्य होण्याची मागणी आहे. त्यापुढे पापाचा अंधकार नष्ट होऊन विश्व धर्मरूपी सूर्याचा उदय होऊन मग जो जे इच्छील ते त्यास लाभावे अशी मागणी आहे. ज्या क्रमाने मागण्या मागितल्या आहेत
त्या क्रमाने त्या मान्य होत गेल्या तर कोणी वाईट मागणीच करणार नाही. आपल्या मागणीमुळे आणि तिच्या पूर्ततेमुळे दुसऱ्या कोणाचे तरी अकल्याण होईल असे कोणी काही मागणारच नाही. सात्विक मागण्याच सर्वत्र केल्या जातील. सर्व कल्याण साधता साधता कल्याण साधणारी मागणीच तो स्वयंस्फूर्ततेने करील. त्यामुळे सर्वजण सुखी होतील. म्हणून श्री माऊलींनी ज्याला जे हवे असेल ते त्याला मिळो अशी सर्व संतोषकारक मागणी विश्वात्मक देवाकडे केली आहे. किती विचारपूर्वक, किती पद्धतशीर आणि किती सुयोग्य अशी मागणी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मकाकडे केली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जो जे वांछील तो ते लाहो या ओवी चरणात थोडासा बदल करून त्याचा वापर अनेक जागी करण्यात आला. ते चुकीचे आहे. जो जे वांछील तो ते लिहो हे यापैकीच एक. याचा पुष्कळ समाचार घेता येईल, पण विषयांतर होईल म्हणून ते बाजूस सारतो. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतली भेटो तया भूता. सर्व प्रकारच्या मांगल्याचा सदैव वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठ संतांचा समुदाय या भूमंडळावर त्या प्राणी मात्रांना सर्व काळ भेटत राहो. जे संत प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी सदैव शुभ मांगल्याचा सर्वत्र वर्षाव करतात त्या संतांचा केवढा गौरव या ठिकाणी श्री माऊलींनी केला आहे. हे संत परमेश्वराशी एकनिष्ठ असतात म्हणून त्यांच्यावर परमेश्वरी कृपेचा वरदहस्त असतो. असे संत जेथे वावरत असतात तेथे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक लहरी सर्वत्र वावरत असतात. त्या कक्षेत येणारे प्राणी मात्र सुख, समाधान, आंतरिक आनंद याचा अनुभव करीत असतात. अशा संत महात्म्यांचा समुदायच त्या लोकांना सतत भेटत राहो अशी मागणी पसायदानातून माऊली विश्वात्मकाकडे करीत आहेत. संत हे दयाळू असतात, कृपाळू असतात. त्यांना जनलोकांचा ते भोगीत असलेल्या प्रारब्धोदित दुःखांमुळे फार कळवळा येतो. तसेच त्यांच्या पुढील दुर्गतीच्या जाणीवेने ते व्यथित होतात. म्हणून ते जनसामान्यांना हितोपदेश करतात. परमेश्वरनिष्ठ भक्तीस लावतात. त्यांचे इह परलोकी कल्याण कसे होईल याचे मार्गदर्शन करतात. संत हे स्वतः ईश्वरनिष्ठ असल्याने त्यांनी ईश्वराच्या वतीने भक्तजनांना दिलेले शुभाशीर्वाद हे फलित होतात. त्यांची दुःखे पूर्णपणे दूर जरी झाली नाहीत तरी ती सौम्य करण्यात संत यशस्वी होतात. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे लोकांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. या भूतळावर म्हणजेच पृथ्वीवर अशा ईश्वरनिष्ठ संतांची मांदियाळीच सतत या प्राणी जाताना भेटत राहण्याची मागणी करून संपूर्ण मानव जातीला
चिरंतन लाभ मिळत राहावा याची व्यवस्था श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. अनवरत या शब्दातून सातत्याने ते संत समुदायाच्या संख्येने भेटत राहावेत हे स्पष्ट होते. चला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. जे संत कल्पतरूंचे चालते बोलते उद्यान आहेत, सजीव चिंतामणीचे गाव आहेत, जे अमृताचे बोलते सागर आहेत. किती उत्तुंग आणि सार्थ अशा उपमा देऊन संतांना या ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गौरविले आहे. कल्पिले ते फळ देणारा जो वृक्ष असतो त्या वृक्षास कल्पवृक्ष म्हणतात. अशा इच्छिले ते फळ देणाऱ्या कल्पतरूंची उद्यानेच जणू हे ईश्वरनिष्ठ संत असतात. भक्त हो, कल्पतरू या सर्वश्रेष्ठ वृक्षाची गोष्ट बाजूस ठेवा थोडा वेळ. इतर सर्वसामान्य झाडांचा विचार करा. ही झाडे आपणास किती प्रचंड प्रमाणावर उपयुक्त गोष्टी बहाल करतात. सर्वप्रथम ते आपणास जीवनावश्यक असा प्राणवायू देतात. दुसऱ्यांदा फळवृक्ष आपणास खाण्यासाठी विपुल प्रमाणात फळे देतात. औषधी वृक्ष आपणास रोगमुक्त होण्यासाठी औषधी देतात. जलयुक्त मेघांना आकर्षित करून पर्जन्यवृष्टी करवितात. जगण्यासाठी अन्नधान्याच्या पिकांना आणि त्याच कारणासाठी पिण्याचे पाणीही पुरवितात. पक्ष्यांसाठी निवारा बनतात. माणसासाठी ग्रीष्मामध्ये स्वतः भाजून गर्द सावली पुरवितात. सुशोभनासह स्वासिक अत्तरात उपयुक्त फुले पुरवितात. परमेश्वराच्या उपासनेत अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पूजोपचारासाठी फुले उमलवितात. पर्यावरणाचे रक्षण करतात. इत्यादी किती म्हणून साधे साधे वृक्ष मानवावर उपकार करीत असतात. तर मग इच्छिले ते देणारा वृक्ष किती श्रेष्ठ असेल नाही. अशा चालत्या बोलत्या कल्प वृक्षांचे बगीचेच हे संत आहेत. तेच सर्वांना सर्व काळ मैत्री रूपाने लाभावेत अशी मागणी श्री ज्ञानेश्वर माऊली श्री हरींकडे, की जे विश्वात्मक देव आहेत त्यांच्याकडे करतात. या ईश्वरनिष्ठ संतांना दुसरी उपमा चिंतामणीची दिली आहे. चिंतामणी हा असा एक मणी आहे की त्याच्याकडे चिंतिले ते देण्याची क्षमता असते, पण तो चिंतामणी ओळखणे जवळजवळ अशक्य होय. पण ईश्वरनिष्ठांच्या मांदियारी रूपात अवतीर्ण संत हे सजीव चिंतामणीच असतात. अशा सजीव चिंतामणीची गावेच या पृथ्वी तलावरील प्राणी मात्रांना लाभावीत, म्हणजेच संत समूह रूपाने लाभावीत अशी मागणी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराकडे करतात. तिसरी उपमा श्री माऊलींनी दिली आहे ती म्हणजे बोलत्या अमृत सागराची. संत हे
बोलते अमृताचे सागरच आहेत असे श्री ज्ञानेश्वर माऊली येथे म्हणत आहेत. संतांच्या तोंडून जो बोध केला जातो तो श्रवणाच्या रूपाने हृदयात मन बुद्धीत उतरून त्या श्रवणाऱ्या माणसाच्या जीवनाचे सार्थक होते. तो माणूस अमर होतो. म्हणजे त्याचे नश्वर शरीर जरी कालांतराने नष्ट झाले तरी तो आत्मरूपाने परमेश्वरात मिळून जातो. परमेश्वरच अमर असल्याने तोही अमरच होतो हे उघडच आहे. अमृत नावाचे एक सर्वोत्कृष्ट पेय मानले गेले आहे. अर्थातच या मृत्यूलोकी ते कोणास लाभलेले नाही. पृथ्वीवर ते कोठेही उपलब्ध नाही. अमृत कोणी नुसते पाहिलेलेही नाही. सागर मंथनातून ते उत्पन्न झाले. किंबहुना अमृतासाठीच देवदानवांनी मिळून सागर मंथन केले होते. ते स्वर्गात देवाकडे नेण्यात आले. पण ते ज्या कोणास प्राशिण्यास मिळते तो मृत्यूवर विजय मिळवितो. म्हणजेच त्याचा मृत्यू कधीच होत नाही असे पौराणिक कथातून सांगण्यात आले आहे. अशा अमृताचे सागरच हे संत आहेत जे बोलते आहेत. आताच सांगितल्यानुसार आपल्या बोधाने ते मानवास परमेश्वराची प्राप्ती करून देतात आणि लक्षावधी वर्षे चाललेली जीवाची जन्म मरणरूपी संसारातून कायमची सुटका करतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या अर्थाने संतांचा उल्लेख अमृताचे सागर आणि तेही बोलते असा केला आहे. असे बोलते अमृताचे सागर या भूमंडळावर सर्वांना नातेवाईकाच्या रूपात मिळावेत अशी मागणी श्री ज्ञानेश्वर माऊली करतात. जेणेकरून सर्वांना दुःख मुक्त होऊन स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती होता येईल. केवढी विशाल मागणी आहे श्री ज्ञानदेवांची. संतांची आणखी महती गाताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. ते संत कलंक रहित चंद्रमे आहेत. ते उष्णता रहित सूर्य आहेत. ते संत सज्जन सदा सर्व काळ सर्वांना आवडते होत किंवा नातेवाईका सारखे प्रिय होत. या ओवीत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संतांना प्रथम कलंक रहित चंद्रांची उपमा दिली आहे. चंद्र हा किती मनोहर, शीतल, आल्हादक, हवा हवासा वाटतो हे आपण सर्वजण जाणताच. पण त्या आकर्षक चंद्रावर काळे डाग आहेत हे आपण पाहतो. संतांना चंद्रम्यांची उपमा देताना निष्कलंक चंद्रमे असे म्हटले आहे. संतांमध्ये कोणताही डाग नसतो, लांछन नसते असेही श्री माऊलींना येथे सांगायचे आहे. या ओवीत संतांना दुसरी उपमा दिली आहे ते ताप रहित म्हणजे उष्णता रहित सूर्यांची. असे सूर्य असणे अर्थातच वास्तवात शक्य नाही हे उघडच आहे. परंतु
संत हे ताप रहित म्हणजे उष्णता रहित सूर्य आहेत असे सांगून ते माणसांच्या जवळ तेजाने वावरून त्यांना दिव्य प्रकाश प्रदान करणारे वा ज्ञान प्रकाशाने ब्रह्मांड दर्शवणारे आहेत हे येथे स्पष्ट करण्यात आले आहे. सूर्य आपला अत्यंत आवडता आहे. आपल्या सर्वांचा आणि सृष्टीवरील प्राणी मात्रांचा मूळ शक्ती स्रोतच तो आहे. सूर्याविना आपले जीवन हे जीवनच राहणार नाही. पण भक्त हो, कल्पना करा, सूर्य जर पृथ्वीवर आपल्या जवळ आला तर काय होईल? कल्पना करायलाही कोणी आणि काही शिल्लक राहणार नाही. जवळ यायचे सोडा, 45-46 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा त्याचे तापमान उन्हाळ्यात पृथ्वीवर काही जागी होताच उष्माघातांचे बळी पडायला सुरुवात होते. उष्णता हा गुणधर्म वगळून सूर्याचे तेजस्वी असे सारे गुण संतांमध्ये असतात. म्हणून त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी उष्णता रहित सूर्यांची उपमा दिली आहे. जवळून वावरत असल्यामुळे अशा संतांचा मानवी समाजाला फारच मोठा लाभ होतो. या 2 ओव्यांमधून वर्णन केल्यानुसार असणारे संत सज्जन हे सर्वांचे सदैव नातेवाईक होत असा उल्लेख श्री माऊली करता आहेत. सोयरे या शब्दाचा सरळार्थ नातेवाईक असाच घ्यावा लागतो. आपापल्या नातेवाईकांबद्दल मानवास जेवढी प्रगाढ आस्था असते तेवढी सहसा इतरांबद्दल नसते. आस्था आपुलकी असते, पण नातेवाईकांबद्दल असणाऱ्या आस्थे इतकी खोल नसते. हे व्यवहारातले सत्य आहे. म्हणून असे संत सज्जन आपल्या सर्वांना नातेवाईकां इतके आवडते अथवा प्रिय असावेत असे मनापासून वाटावे अशी मागणी श्रीहरी ज्ञानेश्वर माऊली विश्वात्मकाकडे करीत आहेत. प्रथम माऊलींनी कल्पतरूची चालती बोलती उद्याने, दुसऱ्यांदा सजीव चिंतामणींची गावे, तिसऱ्यांदा बोलणारे अमृत समुद्र, चौथ्यांदा कलंक रहित चंद्र आणि 5व्यांदा ताप रहित सूर्य अशी संबोधने वापरून संतांचा गौरव केला आहे. कल्पतरू, चिंतामणी, अमृत यांचा अनुभव कोणी घेतला नाही. ही काल्पनिक प्रतीके असून त्यांच्याशी संतांची तुलना कशी होऊ शकेल अशी शंका कोणी घेईल तर त्याचे उत्तर पौराणिक कथात वर्णिल्याप्रमाणे या प्रतीकांनुसार फलप्राप्ती देणारे संत हे मात्र प्रत्यक्षात असतात. मग ती प्रतीके कल्पित असोत वा पौराणिक काळात सत्य असणारी असोत, त्यामुळे काही फरक पडत नाही. अर्वाचीन काळात आपल्या अनेक समस्या घेऊन अनेक जण ईश्वरी सामर्थ्य प्राप्त संतांकडे गेले. त्यांच्या त्या समस्यांचे, दुःखांचे निराकरण अनेक सिद्ध संत पुरुषांनी केल्याची उदाहरणे आहेत. व्यथामुक्त होऊन अनेक जण सुखा समाधानाने जगलेले आहेत. हे सत्य आहे.
एवढेच नव्हे तर अशा संतांच्या समाधीस्थळी देखील भक्तिभावाने जाऊन व्यथा वेदना इच्छा आकांक्षा मांडून कृपा याचना केली तरी अनेक भक्तांना सकारात्मक अनुभव आलेत. म्हणून संत इच्छिले ते देणारे कल्पवृक्ष आहेत. चिंतिले ते प्रदान करणारे चिंतामणी आहेत. फक्त ते इच्छिणारे मागणी करणारे लोक खळमुक्त झालेले सात्विक असले पाहिजेत. अमृताचे समुद्र की जे बोलते आहेत ते कोणत्या प्रकारच्या उपदेशाने मानवास आत्मबोधाच्या अमृताचे प्राशन करवितात हे आपण मघाशी पाहिलेच आहे. संतांच्या कलंकरहित जीवनातील शीतलता आपणास उल्हास देते, तर तापरहित तेजस्वी ज्ञान प्रकाशाच्या झोताने आपणास परमेश्वर स्वरूप दिसते. म्हणून ते डागरहित चंद्र आणि तापरहित सूर्य आहेत. असे 5 अप्रतिम बाबींच्या उपमा देऊन वर्णिलेले संत हे जर सर्वांना नातेवाईकांइतके प्रिय झाले तर या दुःखालय असलेल्या मृत्यू लोकातील अशाश्वत जगात लोक सुखा समाधानाने जगतील. विश्वात्मकाकडे मागितलेल्या प्रसाद दानात श्री माऊली पुढील अति दिव्य मागणी करतात. या ओवीत ते म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित. फार काय मागावे? त्रैलोक्यातील सर्वजण पूर्णपणे सुखी होऊन त्यांनी आदी पुरुष परमेश्वराची अखंड भक्ती करावी. एवढेच नाही तर पृथ्वी पाताळ आणि स्वर्गलोक अशा तिन्ही लोकातील सर्वांना संपूर्ण सुख लाभावे आणि त्यानंतरही त्यांनी ज्याच्यातून हे विश्व उत्पन्न झाले तो आदी पुरुष जो परमात्मा त्याची उपासना सर्वांनी अखंड करावी. केवढी विशाल मागणी आहे. बाकी सर्वजण परमेश्वराची भक्ती करतात ती स्वतःसाठी, मागणी करतात तीही स्वतःसाठीच. इथे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वाग्यज्ञ रूपाने परमेश्वराची भक्ती केली ती सर्वांसाठी आणि ते आता पसायदानाची मागणी करीत आहेत तीही त्रैलोक्यातील सर्वांच्या संपूर्ण सुखाची. वा विश्व माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, केवढे विशाल हृदय आपले महाराज. विशाल हृदयींच्या भावना विशाल असतात, त्यांचे कर्तृत्वही विशाल असते, त्यांची इच्छाही विशाल असते. विशाल अशी देणगीही ते विशाल प्रदेशातील लोकांना मिळवून देतात. याचेच प्रत्यंतर पसायदानाच्या मागणीतून येते. ओवीचा 3रा व 4था चरण परमात्म्याचे अखंड पूजन करण्यास सांगतो. सर्व सुखी होणे आणि परमेश्वराची अखंड भक्ती करणे यांचा परस्पर संबंध आहे. अनेक व्यथा विवंचना, पोटाच्या भुकेची समस्या आदींनी ग्रस्त असलेली कोणतीही व्यक्ती परमेश्वर भक्तीत तल्लीन होऊ शकत नाही. त्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम त्रिलोकातील सर्वजण सर्व सुखी व्हावेत
अशी मागणी केली आहे. सुखोपभोगात रममान होताच परमेश्वराचा विसर पडतो. म्हणून माऊलींनी मागणी केली आहे की त्यांनी निरंतर विश्वेश्वराच्या भक्तीत राहावे, म्हणजे त्यांना लाभलेले सुख समाधान निरंतर राहील. भक्तीच्या फलस्वरूप त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. त्या आत्मज्ञानाच्या जोरावर ते परमेश्वरास जाऊन मिळतील. ते अमर होऊन सुखाचेही सुख म्हणजे परम सुख पावतील. सर्व सुखी होऊनही जर लोक भक्तिरत राहिले नाहीत तर मात्र सुखांचा उन्माद वाढत राहील. परमेश्वराचा विसर पडेल. उन्मादक वृत्ती वाढती राहील. न्याय नीतीची पातळी घसरेल. कोणीच काही मूल्ये पाळणार नाही. अराजकता माजून अनाचार सुद्धा बोकाळण्याची अधिक शक्यता वाढती राहील. सर्व सुखांचा स्वर्ग बनलेला त्रिलोक हा अधोगतीच्या दिशेने जाईल. यासाठी परमेश्वर भक्तीने वाढणारी सात्विकता सतत वाढती राहून उच्च जीवन मूल्यांचेही सतत रक्षण होत राहावे. यासाठी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आदी पुरुषास सकळ लोकसंस्थानी भजत राहावे अशी मागणी पसायदानातून केली आहे. भक्त हो, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज हे त्रिलोकातील सर्वांना सर्व सुखी होण्याचे वरदान विश्वात्मकाकडे मागत आहेत. ते ना कोणत्या एका जातीसाठी वा एका धर्मासाठी मागत आहेत. तसेच ते कोणत्या एका धर्माच्या त्या धर्माने मानलेल्या देवाची भक्ती करावी असे सांगत नसून आदी पुरुषाची भक्ती करा असे सांगत आहेत. म्हणजेच येथे हे स्पष्ट होत आहे की आदी पुरुष हा सर्वांसाठी एकच आहे. तोच परमेश्वर आहे. वेगवेगळ्या धर्मात त्याला वेगवेगळी नावे असतील, पण तोच प्रारंभिक म्हणजे दृश्यादृश्य विश्वातील सर्वांचा बाप आहे. कारण त्याच्यापासूनच सर्वांचा जन्म झालेला आहे. तोच सर्वश्रेष्ठ बाप आहे, ज्यास आपण परमात्मा किंवा निरनिराळ्या नावानी संबोधितो. तो परमेश्वर सर्वांचा कारकधारक आहे. अंतीचा नियंताही तोच आहे. त्याच्या अधिपत्याखालील देवता मानवाच्या कर्मानुसार त्यास गती किंवा अधोगती देत असतात. निरनिराळ्या धर्मात याबाबतच्या संकल्पना निरनिराळ्या असतील, पण सर्वोच्च सर्वशक्तिमान सर्वकालिक सार्वभौम असा एकच देव असतो. त्या देवाची अखंड उपासना सर्व मानव जातीकडून घडत राहावी अशी मागणी सर्वात्मक सर्वेश्वराकडे श्री माऊली पसायदानाच्या मागणीच्या रूपातून करीत आहेत. भेदाभेद रहित अखंड मानव जातीसह अन्य लोकातील जीवमात्रांसाठी विश्वात्मक देवाकडे विश्वाएवढीच उत्तुंग मागणी करणारे विश्वसंत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज प्रसाद दानाच्या मागणीत पुढे म्हणतात. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये
होवावेजी. आणि ग्रंथावर ज्यांचे उपजीवन आहे त्यांचे दृश्य आणि अदृश्य असे विजय व्हावेत हे विश्वात्मक जी. या पसायदानाच्या 8व्या ओवीत हे विशेष मागणे त्यांनी परमेश्वराकडे केले आहे. त्यामध्ये ग्रंथोपजीवी हे लोकांना इह व परलोकी असे विजय मिळावेत असे मागणे अत्यंत विनम्रतेने मागितले आहे. आता ग्रंथोपजीवीये कोण या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. ग्रंथ दुसऱ्यांना सांगून वा वाचून दाखवून त्यापासून मिळणाऱ्या दक्षिणेवर स्वतःचा उदरनिर्वाह चालविणारे लोक म्हणजेच ग्रंथावर उपजीविका करणारे लोक म्हणजे ग्रंथोपजीवीये का? ग्रंथाचा सखोल अभ्यास करून त्यातील मर्म सोप्या भाषेत विस्तारित करून सांगणारे आणि त्याबद्दल बिदागी घेणारे लोक म्हणजे ग्रंथोपजीवीये का? किंवा चरितार्थासाठी निरनिराळे उद्योग म्हणजे उदाहरणार्थ शेती, नोकरी, व्यापार, निरनिराळी उत्पादने करणारे करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता करता ग्रंथाचे वाचन, परिशीलन, मनन, चिंतन, अभ्यास इत्यादी करून त्यातील आशय वा तत्वज्ञान स्वतःच्या हृदयात उतरवून त्यानुसार जीवन जगत जगत जीवाभावाने परमेश्वर भक्ती करीत जीवनाचे सार्थक करून घेणारे लोक ग्रंथोपजीवीये का? ग्रंथोपजीवीये या शब्दाच्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या या शब्द प्रयोगाबाबत अनेकांनी मला नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न विचारला. ज्यावेळी श्री ज्ञानेश्वरी प्रगट झाली त्यावेळी शिक्षणाचा प्रसार नगण्य होता. गुरूंच्या आश्रमात राहून फारच थोडे साक्षर म्हणजे अक्षरे लिहिता वाचता येणारे होत असत. ते मग अशा हस्तलिखित ग्रंथांच्या प्रती हाताने लिहून तयार करून घेत. मग तोच ग्रंथ ते आपापल्या गावी निरक्षरांना वाचून दाखवत थोडाफार अर्थ सांगत. त्याबद्दल त्यांना दक्षिणा स्वरूपात लोक धनधान्य आदी देत असत. त्यावर अशा लोकांची उपजीविका चालत असे. अशा लोकांना दृश्यादृश्य असे सारे विजय प्राप्त व्हावेत अशी मागणी, खास मागणी या स्वरूपात श्री ज्ञानेश्वर माऊली करतील काय? प्रश्न गंभीर आहे, वाद उत्पन्न करणारा आहे. याच्या बाजूने आणि विरोधानेही मते प्रदर्शित होऊ शकतील. तेव्हा भक्त हो आपापल्या सद्विवेक बुद्धीने आपणच याचे उत्तर आपल्या मनास देऊन ते समाधानकारक आहे काय याचा निर्णय आपणच करावा. बिदागी घेऊन निरूपण करणारे प्रवचनकार हे त्या ग्रंथाच्या आधारावर जगत असतात हे खरे असले तरी त्यांच्यासाठी दृष्टादृष्ट विजय ही मागणी श्री माऊलींनी केली आहे असे अगदी निश्चितपणे म्हणता येणार नाही. तो ग्रंथावर
जगत असला तरी त्यास त्याच्या कामाची भिदागी मिळाली असल्याने अमोल लाभ प्राप्त होण्याचा व तशी मागणी करण्याचाही प्रश्न येत नाही. हा जे भाष्यकार केवळ परमेश्वर ज्ञानाचा प्रसार अत्यंत भक्तिभावपूर्वक करण्यासाठी बिदागी रहित अशी सेवा करीत असतील, पोटा पाण्यासाठी ते शेती वा अन्य उद्योग करीत असतील, तर ते मात्र ग्रंथावर जीव ठेवून त्याचा प्रसार परमेश्वर भक्ती प्रित्यर्थ करणारे असल्याने ते या संज्ञेस पात्र ठरून या विशेष मागणीचे लाभार्थी ठरतील. आणि तिसऱ्या प्रकारचे जे लोक ते ग्रंथोपजीवी या संज्ञेसाठी पात्र आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. त्या प्रकारातील लोक हे निसंदिग्धपणे या दृष्टादृष्ट विजय होण्यास पात्र असून तेच खरे ग्रंथोपजीवीये या संज्ञेस सुयोग्य ठरतात. त्याचे कारण ते स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठीचे भांडवल म्हणून ग्रंथाचा उपयोग करीत नाहीत. त्यासाठी त्यांचे निरनिराळे उद्योग असतात. ग्रंथ हेच त्यांचे उपजीवन असते. ते वाचन, पारायण, मनन, चिंतन करून ग्रंथाचा अर्थ भक्ती भावाने समजून घेतात. त्याप्रमाणे आपल्या जीवनात वर्तन करतात. परमेश्वराची भक्ती करतात. सहजरित्या आपणास ठाऊक असणाऱ्या गोष्टी ते परस्परांना सांगतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, अशी त्यांची वृत्ती नसते. चरितार्थासाठीचे जीवन आणि जीवनानुषंगिक अन्य कर्मे कर्तव्ये हे त्यांचे मुख्य जीवन असते, तर ग्रंथ हे त्यांचे उपजीवन असते. त्यातील ज्ञान ते आपल्या मुख्य जीवनात उतरवीत असतात. यामुळेच मुख्य जीवनाच्या अंती उपजीवन असलेल्या ग्रंथातील ज्ञान त्यांचे मुख्य जीवन बनते. ग्रंथ व त्यातील ज्ञान आपल्या जीवनात उतरवून ते मुख्य जीवन जगत असतानाही त्यांना दृश्य विजय प्राप्त होत असतात. अंती तेच ज्ञान त्यांना परम उपयोगी पडून सायुज्य मुक्ती देते आणि परम अदृश्य विजय प्राप्त करून देते. अशा लोकांना ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथ हेच ज्यांचे उपजीवन आहे असे म्हटले आहे. अशा लोकांसाठी दृष्टादृष्ट विजये प्राप्त व्हावेत अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून केली आहे. आणखीही यावर पुष्कळ भाष्य करता येईल, परंतु एवढे पुरे. श्री ज्ञानेश्वर महाराज पसायदानाच्या समारोपपर ओवीत म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेशरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ह्या 9व्या आणि पसायदान मागणीच्या शेवटच्या ओवीत येथे विश्वेश्वर म्हणाले की हा दान प्रसाद होईल.
या वरदानाने ज्ञानदेव सुखी झाले असे म्हटले आहे. पसायदानाची विश्वात्मक देवाकडे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जी मागणी केली त्यांची ती मागणी विश्वात्मकाने तात्काळ मान्य केली आणि म्हणाले की हे प्रसाद दान अवश्य मिळेल. हे वरदान प्राप्त होताच श्री ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले. सद्गुरू हे मानवी शरीरधारी असले तरी ते विश्वात्मक परमेश्वराचेच प्रतिरूप असतात. स्वतः इतकीच अमर्याद शक्ती परमेश्वरांनी त्यांना प्रदान केलेली असते. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी जशी संपूर्ण ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री मुखातून ऐकली तसेच अर्थातच प्रसाददानाचे मागणेही ऐकले आणि तात्काळ त्यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींना वरदानही देऊन टाकले की हे पसायदान अवश्य प्राप्त होईल. सद्गुरूंच्या मुखातून प्रगटलेले वरदानाचे बोल ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज कृतकृत्य होऊन सुखी झाले. तर भक्त हो, असे आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाकडे सर्वांसाठी मागितलेले आगळे वेगळे भव्य दिव्य उदार उदात्त पसायदान. आपण सर्वांनी शांतपणे ऐकले याबद्दल आपणास धन्यवाद. आता आपण प्रवचनाच्या शेवटी पसायदानाचे गायन करून प्रवचन सेवेस पूर्ण विराम देऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमीर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूतली भेटो तया भूता चला कल्पतरूंचे अरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.